अमन आणि राधा नावाचे एक तरुण जोडपे राहत होते. ते बालपणीचे प्रेयसी होते आणि एकाच गावात एकत्र वाढले होते. जेव्हा ते लहान होते तेव्हापासून त्यांना माहीत होते की ते कायमचे एकत्र राहायचे आहे. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे अमन आणि राधा त्यांच्यावर एकमेकांवरील प्रेम अधिकच घट्ट होत गेले. ते अविभाज्य होते आणि प्रत्येक क्षण त्यांनी एकत्र घालवला. ते अनेकदा जवळच्या नदीकडे रोकावून जात असत आणि झाडाच्या सावलीत बसून त्यांच्या भविष्याच्या आशा आणि स्वप्नांबद्दल बोलत असत. पण त्यांचं प्रेम गावातल्या सगळ्यांना मान्य नव्हतं. अमन हा राधापेक्षा खालच्या जातीचा होता आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नात्याला नकार दिला. त्यांना सतत सांगण्यात आले की त्यांचे प्रेम निषिद्ध आहे आणि ते कधीही एकत्र राहू शकणार नाही. अडथळ्याचा सामना करत असतानाही अमन आणि राधा त्यांनी त्यांचे प्रेम सोडण्यास नकार दिला. त्यांना माहीत होते की ते एकत्र राहायचे होते आणि ते काहीही बदलू शकत नाही. त्यांनी त्यांचे गाव सोडून एकत्र नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते जवळच्या शहरात गेले आणि एका छोट्या कारखान्यात काम करू लागले. जीवन कठीण होते आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी बरेच तास काम करावे लागले, परंतु ते आनंदी होते कारण ते एकत्र होते, त्यांचे एकमेकांशी होते आणि तेच महत्त्वाचे होते. जसजसा वेळ निघून गेला तसतसे अमन आणि राधाचे एकमेकांवरील प्रेम अधिकच घट्ट होत गेले. एका छोट्याशा समारंभात त्यांनी लग्न केले आणि एकत्र आयुष्य घडवू लागले. ते आनंदी होते आणि त्यांना माहीत होते की त्यांनी त्यांचे गाव सोडून योग्य निर्णय घेतला आहे. पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. एके दिवशी अमन आजारी पडला आणि त्याला गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी सांगितले की त्याला त्वरित वैद्यकीय मदतीसाठी आवश्यकता आहे, परंतु ते उपचार घेऊ शकत नाहीत. राधा उद्ध्वस्त झाली. अमनला हरवण्याचा विचार तिला सहन होत नव्हता. तिला माहीत होतं की तिला वाचवण्यासाठी काहीतरी करावे लागेल. तिने अमनच्या उपचारासाठी तिचे दागिने आणि इतर कोणत्याही वस्तू विकण्याचा निर्णय घेतला. दिवसाचे आठवडे झाले आणि आठवड्याचे महिन्यात बदलले. राधाने अथक परिश्रम केले. अमनचे वैद्यकीय बिल भरण्यासाठी अतिरिक्त नोकऱ्या घेतल्या. तिने कधीच आशा सोडली नाही, अगदी हताश वाटत असतानाही. अखेर महिन्याभराच्या उपचारानंतर अमनच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. तो बरा होत होता आणि राधाला खूप आनंद झाला होता. त्याला वाचवण्यासाठी तिने तिच्या सामर्थ्याने सर्व काही केले होते आणि ते काम केलेले होते. त्याच्या एकमेकांवरील प्रेमाने त्यांना कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची ताकद दिली होती. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला होता आणि दुसऱ्या बाजूने ते अधिकच मजबूत झाले होते. अमन आणि राधाचे प्रेम काळाच्या कसोटीवर उतरले होते आणि ते कधीही बदलू शकले नाही. ते एकमेकांच्या डोळ्यात बघत असताना अमन कुजबुजत राधाला म्हणाला, माझं तुझ्यावर या जगातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त प्रेम आहे. तूच माझं सर्वस्व आहे आणि काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी असेन. राधा त्याच्याकडे हसून म्हणाली आणि बघून म्हणाली, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या प्रिय अमन, तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस आणि मी कधीही आपल्यामध्ये काही येऊ देणार नाही. आणि त्या शब्दांनी अमन आणि राधाला माहीत होते की त्यांचे प्रेम आयुष्यभर टिकेल. त्यांना अविश्वसनीय अडथळ्यांचा सामना करावा लागला होता, परंतु त्यांचे प्रेम जिंकले होते. त्यांना माहीत होते की ते एकत्र राहायचे होते आणि ते कधीही बदलू शकत नाही. अमन बरा झाल्यानंतर या जोडप्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना स्वतःसाठी असे जीवन तयार करायचे होते जिथे ते स्वतःचे बॉस बनू शकतील आणि एकत्र काम करू शकतील. त्यांनी त्यांच्या शेजारी एक छोटेसे किराणा मालाचे दुकान सुरू केले आणि ते यशस्वी करण्यासाठी दररोज मेहनत घेतली. त्यांचा व्यवसाय भरभराटीस येऊ लागला आणि ते
समाजाच्या अविभाज्य घटक बनले. त्यांच्या दुकानात खरेदी करायला आणि अमन आणि राधाशी गप्पा मारायला गावभर लोक यायचे. ते त्यांच्या समुदायाचे लाडके सदस्य बनले होते आणि त्यांची प्रेमकथा अनेकांसाठी प्रेरणादायी होती. त्यांचा व्यवसाय जसजसा वाढत गेला तसतसे त्यांचे कुटुंबही वाढले. अमन आणि राधा यांना 3 मुले झाली, जी त्यांना जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रिय होती. त्यांना त्यांच्या मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवायच्या होत्या, जसे त्यांनी एकमेकांसाठी केले होते. त्यांची मुले त्यांच्या पालकांच्या प्रेमाची कथा ऐकून मोठी झाली आणि त्यांनी एकत्र राहण्यासाठी केलेल्या आव्हानांवर मात केली. त्यांना त्यांच्या पालकांचा आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचा अभिमान होता. वर्षे दशकात बदलली आणि अमन आणि राधा एकत्र वृद्ध झाले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही अनुभवले होते, परंतु त्यांचे एकमेकांवरील प्रेम कायम होते. त्यांना माहीत होते की एकमेकांना शोधण्यात आणि एकत्र जीवन निर्माण करण्यात त्यांना आशीर्वाद मिळाला आहे. अमन मृत्यूशय्यावर पडल्यावर त्यांच्या कुटुंबाने वेढलेला तो राधाला कुजबुजला. मी तुझ्यामुळे पूर्ण आयुष्य जगलो आहे. तू माझा जोडीदार, माझा विश्वासू आणि माझे प्रेम आहे. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. राधाने त्याचा हात धरला आणि परत कुजबुजली. माझं तुझ्यावर प्रेम आहे अमन. तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस आणि आम्ही एकत्र केलेल्या आठवणी मी नेहमी जपत राहीन. या शब्दातच अमनने अखेरचा श्वास घेतला आणि शांततेत निधन झाले. राधाचे मन दुःखी झाले होते, पण तिला माहीत होते की अमनचे प्रेम नेहमीच तिच्याबरोबर राहील. तिच्याकडे आयुष्यभर आठवणी होत्या आणि ती अमनला नेहमी तिच्या हृदयाच्या जवळ ठेवायची. वर्षामध्ये त्यानंतर राधाने त्यांचे किराणा दुकान चालवले आणि मुलांचे संगोपन करणे सुरू ठेवले. तिची मुलं मोठी होत असताना आणि स्वतःचं आयुष्य घडवताना तिनं पाहिलं, पण तिने अमनसोबत शेअर केलेले प्रेम तिला नेहमी आठवत असे. जेव्हा तिने त्यांच्या एकत्र आयुष्याकडे मागे वळून पाहिले, तेव्हा तिला माहीत होते की त्यांची प्रेमकथा तिला मिळालेली सर्वात मोठी भेट होती. तिला प्रेम, चिकाटी आणि त्यागाची शक्ती शिकवली होती. तुझ्या मनात प्रेम असेल तर काहीही शक्य आहे, हे तिने दाखवून दिले होते आणि त्यामुळे अमन आणि राधाची प्रेम कहाणी ऐकणाऱ्यांना प्रेरणादायी देत राहील. ही आशा, लवचिकता आणि एकत्र राहण्यासाठी असलेल्या 2 लोकांमधील अतूट बंधनाची कथा होती. ही एक युगोनयुगे प्रेमकथा होती आणि ती नेहमी लक्षात राहील. मित्रांनो, तुम्हाला ही प्रेमकथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.